तर भावनो फायनली लई दिवसानंतर आज आपला ब्लॉग आलाय आणि खरोखर आज एवढं भारी वाटायला की नाही, कारण 15-20 दिवस झालं लग्नाच्या गडबडीत असल्यामुळं की आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही. आणि मला वाटतं की मोठा ब्लॉग लई दिवसानंतर बनवायला लागलो मी. आज मी आणि आमचा मिसेस आम्ही चाललोय, आम्ही गावाला चाललोय, म्हणजे मम्मीकडे चाललोय गडिंग्लजला. आणि आता तुम्हाला सगळं गावाकडचं पण व्हिडिओ दाखवतो कसं कसं काय काय असणार आहे. आणि जराशी लाईफ चेंज झाल्या त्यामुळं ब्लॉग वगैरे काही येणं झाल्यात इन्स्टाला पण आणि याला पण. फक्त प्रमोशनची जी कामं होती ती जरासं आवरलो आहे आणि आता आमचं पण जरासं आवरलं आहे. आता कसं काय मस्तपैकी नाश्ता केलो आहे आणि आता आम्ही निघणार आहे, 2 व्हीलरनंच जाणार आहे. त्यामुळं चला आता मस्तपैकी आमचा सगळा म्हणजे प्रवास दाखवतो गावापर्यंतचा. आणि गावाकडे गेल्यावर पण काय काय नियोजन आहे ते पण दाखवतो. आता मस्तपैकी आवरलो आहे आम्ही, बघा आमच्या राणीसाहेब. मस्तपैकी आम्ही बी आता आवरलो आहे आणि आता निघूया. पप्पा जरासं थांबल्याच साईडला, पप्पांचा जरासं पाया पडायचा, आशीर्वाद घ्यायचा आणि मग तिथनं जायचं डायरेक्ट हायवेला. किती घेतले आता चौकात या. आता 350 रुपयाचं पेट्रोल टाकले. आता गाडी निम्मा काटा फुल झाला. आता मस्तपैकी आता चला निघूया. आता काय टेन्शन नाही, आता गावापर्यंत जाते. चला जरा बायकोला पण व्हिडिओ करायला शिकवतो, म्हणजे कसं पुढं बसून गाडी मारला येते आणि आपण निवांत गाडी मारायला ती निवांत व्हिडिओ करते. तर वाटत आता आम्ही काळभैरवी मंदिरला थांबलोय, गाडी लावल्यावरती सगळे बॅगा पण तिथंच वर ठेवले. आता काळ मंदिरच्या इथं मंदिरात चाललोय खाली दर्शन घ्यायला. आणि इथं दर्शन वगैरे घ्यायचं आणि मग डायरेक्ट जायचं गावाकडं. आता इथनं एक 15 मिनटं, जरासं 15 मिनटं लागते गडिंग्लजात पोचायला. गडिंग्लजात पोचले की मग तिथनं काय 10 मिनटं डायरेक्ट घरात इकडे. चला आता तुम्हाला खालनं बहुतेक मंदिरमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, कारण का मी मागे एकदा आलो तेव्हा आम्ही बघितलेलं की व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून. जर काय व्हिडिओ करायला मिळाला तर करतो, नाहीतर मग असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. चला मंदिर आहे बघा, जरासं इथनं बाहेरनं करा मी इथे व्हिडिओ, बाकी काय. इथनं पायरीवरनं जायचं, कोरीव काम भारी आहे इथलं. ते पण नवीन जोडी आल्या मस्तपैकी. आता दर्शन घेऊन बसलोय निवांत. बघा इथं मंदिर आहे, दिसेल का नाही माहीत नाही. लवकर मंदिरात बसल्यावर असलं भारी वाटायला की नाही. आता आम्हाला लवकर जायला बी पाहिजे, त्यामुळं लवकर एक 10 मिनटं बसलेलो आम्ही. 10 मिनटं बसून आता उठले, तर मस्तपैकी जायचं गाडीकडे. चल बॅगा वेगळा अडकवलं मस्तपैकी इथं. घ्या हे घ्या बॅग, दर हे बॅग की. चला आता बॅगा बिगा अडकूया आणि निघूया. मॅडम ती बॅग घ्या. ऐकू थांबले पायऱ्या सोडून थोडं. ती बाटली दे. स्टँडवर आलोय, गडिंग्लजच्या स्टँडवर नाही. इथं जरा असं खायला घेतलंय, बाबांच्यासाठी कुंदा बर्फी घेतल्या. कुंदा बर्फी ठेवा बॅगच घालतो माझ्या. कुंदा बर्फी घेतल्या, सगळं खायला वगैरे घेतलंय. चला आता जाऊया मस्तपैकी. चलो आजच्या गावात पोचला ना गे गावात बरोबर पोचायला आलोय. बघा इथं मध्ये वाटत हे चालू आहे, त्यामुळे थांबले गाडी. हे ओढून घ्यायला, त्यामुळे सगळेजण ओढायला लागले. विषय आहे गावातच आलं की असं काय तर बघायला मिळते. आपल्या इचलकरंजी किंवा इकडे सिटीत बिटीत असलं काय बघायला मिळत नाही. मला त्यांचं आवरलं की निघूया. और गाइस फाइनली हम हमारे घर में आ गए. थोड़ा सा हिंदी भी हो जाएगा अभी. एंट्री बाबा. बरा आहेसा? अजून काय वेळ झाला जरा याला. सकाळी उठा वेळ झाला, याला वेळ झाला. ऊन कसं लागालंय. सूर्य आमचा लवकर उगवला नाही म्हणाले आम्हाला. सूर्य लवकर उगवला नाही, त्यामुळे उठलो नाही लवकर आणि आलो नाही लवकर. सासूबाई काय करल्यात, सुनाला घर दाखवायला काय हे जर की. चप्पल घाल बघ. सोनाची काळजी कशा आहे, कशा आहे विषय कसा आहे. हा सोनाची काळजी बाबा, पाय भाजल सोनाचा. हा तिला सवय नाही. वाव 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 वाव.
हे बघा आमचं परड जरासं रिकामं झाले. कसं आहे सासू सोना मम्मीला भेटायचं नाही. सुनबाईल सगळं दाखव. घर भारे. कसं वाटलं घर आमचं? मस्त आहे नाही? इथंच राहणार. इथं जर राहा तुम्ही. मी जातो एकटा निसर्गात राहतो. वा. संध्याकाळी मम्मीने किरकोळ मध्ये कधी रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवलाय त्यामुळे सूरज मामा जेवण बनवायला आलेला बघा. आणि झाला ना जेव का आता जेव घ्या. आल्या भुका लागला त्यामुळे म्हणलं जीव घ्या पहिला. मग तुला व्हिडिओ काय शिकवाय नको. नंतर माझा व्हिडिओ तुलाच करायचा आहे. मी बसणार गप निवांत. मग काय जे तवा ना बघा गाडीवरनं जाताना पाठीमान व्हिडिओ करायला नको काय. मस्तपैकी जेवण बिवून आता आवरले. जरासा आराम करायचा. संध्याकाळी पण कार्यक्रम जरा मम्मीनं मोठाच ठेवल्या असं मला वाटायले. कारण का आता जेवणं बिवणं मटेरियल आणल्यात ते सगळं चालू आहे करायचं. बघूया आता संध्याकाळी काय काय होते बघूया. असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. डायरेक्ट व्हिडिओ संध्याकाळी चालू करतो. चला. तर मम्मीनं कार्यक्रमाचं नियोजन एवढं मोठं लावलेलं का नाही भावांनो. एवढी गर्दी झालेली, एवढी लोक आलेली, कमीत कमी 70 ते 80 लोक येऊन जेवून गेलीत. म्हणजे तेवढ्या लोकांना कार्यक्रमाला सांगितलेला जेवायला. आणि मला म्हणजे मी कुर्त्यावरच होतो. म्हणजे लग्नात जो कुर्ता घातलेला का नाही त्या कुर्त्यावरच होतो मी. आणि लग्नातला जो लुक होता तोच लुक मी केलेला. त्यामुळे मला कुठंच काय करता आलं नाही. डायरेक्ट आम्ही दोघं एका ठिकाणी बसूनच होतो. त्यामुळे आम्हाला बाहेर जाऊन मला व्हिडिओ बी करता आला नाही. जे येतील ते सगळे आम्हालाच बघण्यासाठी आलेले सगळे. त्यामुळे काय व्हिडिओ करता आला नाही. आणि आता हे व्हिडिओ इथंच एंड करूया. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला असेल तर मनापासून तुमचा आभारी आहे. आणि असंच पुढचे पण कंटिन्यू व्हिडिओ बघा अशी माझी इच्छा आहे. आणि फुल सपोर्ट दाखवा एवढंच सांगेन. बाकी जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.